महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथील नर्सिंग संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 2 तास काम बंद आंदोलन करून शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली। परिचारिका संवर्गाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या न्याय सेवा विषयक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करावेत, सुधारित आकृतीबंध शासनाची मान्यता द्यावी, सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती त्वरित सुरू करावी, तसेच परिचारिका संवर्गाच्या इतर प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की परिचारिका संवर्गाच्या न्याय मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नर्सिंग संवर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। आरोग्य सेवेचा कणा असलेल्या नर्सिंग संवर्गाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सर्व प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष शोभा मोहिते, सचिव प्रकाश आवळे, विजय पाटील, शलमोन कुर्णे, जयश्री बदडे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व नर्सिंग संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या न्याय मागण्यांबाबत एकजूट दर्शवली। महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन शाखा सांगलीचे अध्यक्ष बोलते। तर आमच्या नर्सेसच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित राहिलेल्या आहेत। तर शासन सुधारित सेवा शासन भरती सेवा नियम पूर्ण व्हायला पाहिजे। तसेच बरेच आमच्या पदे रिक्त आहेत, ते सर्व सेवेमार्फत पूर्ण व्हायला पाहिजेत। पदोन्नती खूप पदावर रखडलेली आहे, त्या प्रक्रिया पूर्ण व्हायलाच पाहिजे। आणि बऱ्याच आमच्या शासन सेवेमधील जे आमचे प्रश्न आहेत त्याच्यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा। ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही नर्सेस असोसिएशनतर्फे 2 तासाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे। तर शासनानं यावर विचार नक्की केला पाहिजे।